स्वागत मी निखिला। संपूर्ण देश आज भारतीय सैन्यावर गर्व करतोय। भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलेला आहे। मध्यरात्री एअर स्ट्राईक करत पाकिस्तानच्या दहशतवाद्यांची 9 तळं नेस्तनाबूत करण्यात आली आहेत। ऑपरेशन सिंदूर मध्ये दहशतवादी मसूद अझहरचं संपूर्ण कुटुंब ठार झालंय। मसूद अझहरचा भारतीय सैन्याकडून सध्या शोध सुरू आहे। मी मेलो असतो तर चांगलं झालं असतं। घरातले 10 जण मेले, मसूद अझहरची प्रतिक्रिया। संपूर्ण कुटुंबाचा खात्मा झाल्यानंतर मसूद अझहरची प्रतिक्रिया ही समोर आली आहे। मी मेलो असतो तर बरं झालं असतं असं मसूद अझहरनं म्हटलंय। मोदींनी सर्व नियम तोडले, माझे नातेवाईक जन्नत मध्ये गेले। माझी आई, बहीण, भाऊजी, भाचा, भाची आणि भाऊ हल्ल्यात गेले असं अझहरनं म्हटलंय। माझ्या कुटुंबातले 10 जण मारले गेले असं म्हणत मसूदनं भारतावर हल्ल्याची धमकी दिली आहे। एक बॉम्ब, मसूद अझहरचं खानदान तमाम। भारतानं बहावलपूरमध्ये सर्वात मोठा एअर स्ट्राईक केलाय। यात दहशतवादी मसूद अझहरच्या संपूर्ण कुटुंबाचा खात्मा झालाय। भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झालाय। मसूदचा भाऊ हुसेफा आणि मसूदची आई सैफी या हल्ल्यात मारली गेली आहे। मसूद अझहरचा भाचा फैजल आणि भाची ही मारली गेल्याची माहिती मिळते। मसूद अझहरची मोठी बहीणही या हल्ल्यात मारली गेली आहे। मसूद अझहर हा जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा संस्थापक आहे। जैश ए मोहम्मद ही भारतात हल्ले घडवून आणणारी अतिरेकी संघटना आहे। जैश ए मोहम्मदनं भारतात 4 मोठे हल्ले केले। 2001 मध्ये भारतीय संसदेवर याच संघटनेनं हल्ला केला होता। 2008 मधल्या मुंबई हल्ल्यातही या संघटनेचा सहभाग होता। 2016 मधला पठाणकोट हल्ला ही मसूदच्या संघटनेनं घडवून आणला होता। तर 2019 मधला पुलवामा हल्लाही जैशनंच घडवून आणला होता। बहावलपूरचा जैश ए मोहम्मदचा मरकज सुभानअल्लाह उद्ध्वस्त। पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये 15 एकर परिसरात मरकज सुभानअल्लाह आहे। हे जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचं मुख्यालय आहे। पुलवामातल्या अतिरेक्यांनी याच मुख्यालयात प्रशिक्षण घेतलं होतं। याच ठिकाणी जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर राहतो। इतर मोठे अतिरेकी आणि जैशचे टॉप कमांडर इथेच राहतात। जैश ए मोहम्मद कडून इथे अतिरेक्यांना लष्करी आणि धार्मिक प्रशिक्षण दिलं जातं। मसूद अझहरचा भाऊ युसुफ अजगर इथेच राहतो। युसुफ अजगर हा जैश ए मोहम्मदच्या शस्त्रास्त्र विभागाचा प्रमुख आहे। या मदरशात 600 जणांच्या राहण्याची व्यवस्था आहे। पाकिस्तान सरकारच्या मदतीनं या मदरशाची उभारणी करण्यात आली आहे। भारतीय सीमेपासून हे पाकिस्तानात 100 किलोमीटरवर आतमध्ये आहे। जैश ए मोहम्मदचे आत्मघाती अतिरेकी इथेच राहतात। पाकिस्तानातल्या अतिरेक्यांचा सर्वात मोठा तळ अशी मरकज सुभानअल्लाहची ओळख होती। या मरकजवर मध्यरात्री 12:30 वाजता भारतीय सैन्यानं 4 मिसाईल डागले।
मौलाना मसूद अजहर साहब के जो है मदरसा है उसके ऊपर 4 मिसाइल दागे गए हैं, 4 मिसाइलों के साथ हमला किया गया है मौलाना मसूद अजहर साहब के। लेकिन मेरा सवाल है कि हमारी एजेंसीज कहां सोई हुई थी, हमारी अफवाज पाकिस्तान कहां सोई हुई थी जब ये हमला हुआ। मुजफ्फराबाद की भी खबर आ रही है कि मुजफ्फराबाद वाली साइड पे भी ये अटैक हुआ है, लेकिन सबसे पहले मेरे बहावलपुर सिटी के अंदर अटैक हुआ है ब्लास्टिक मिसाइल के साथ। उन्होंने हमला किया है मौलाना मसूद अजहर साहब के मदरसे के ऊपर 4 मिसाइल मारे गए हैं। भारतीय सैन्याच्या हल्ल्यानंतर बहावलपूरच्या हॉस्पिटलमध्ये अफरातफरी माजली। बहावलपूर हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातलं एक प्रमुख शहर मानलं जातं। आंतरराष्ट्रीय सीमेपासून बहावलपूर सुमारे 100 किलोमीटर आत आहे। पाकिस्तानातील 12वं सर्वात मोठं शहर म्हणूनही बहावलपूरची ओळख होते। सुभानअल्लाह हे बहावलपूर मधल्या एका भागाचं नाव आहे। इथंच अंदाजे 15 एकर परिसरात जैशच्या दहशतवाद्यांचा अड्डा आहे। बाहेरून हे ठिकाण मदरशाच्या स्वरूपात दिसतं, मात्र याचा प्रत्यक्ष वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जातो। बहावलपूर मधल्या या हल्ल्यात मौलाना मसूद अजहरच्या संपूर्ण कुटुंबाचा खात्मा झालाय। मसूद अजहरचा भाऊ आणि बहीणही या हल्ल्यात ठार झाली आहे। भारताच्या एअर स्ट्राईक मध्ये जैशच्या 14 अतिरेक्यांचा खात्मा झालाय। अतिरेकी अब्दुल रौफच्या दफनवेळी पाकिस्तान लष्कराचे अधिकारी देखील उपस्थित होते, त्यामुळे दहशतवादी आणि पाक लष्कराची मिलीभगत पुन्हा एकदा उघड झाली आहे। अब्दुल रौफ भारतीय हल्ल्यामध्ये मारला गेलाय। लष्कर ए तोयबाचा तो कमांडर होता। भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांच्या 3 म्होरक्यांना हादरा बसलाय। मसूद अजहर, हाफिज सईद आणि सलाउद्दीन या तिघांना दहशतवादी तळ त्यांची उद्ध्वस्त करण्यात आली। भारताच्या हल्ल्यात म्होरक्यांच्या चमच्यांचा देखील खात्मा करण्यात आलाय। भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरने 3 दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना हादरा दिलाय। जैश ए मोहम्मदच्या संस्थापकाचं बहावलपूरमधलं हेडक्वार्टर नेस्तनाबूद करण्यात आलंय। लष्कर ए तैयबाचा संस्थापक हाफिज सईदच्या मुरीदके इथलं मुख्यालयही भारतीय सेनेनं उद्ध्वस्त केलंय आणि हिजबुलचा प्रमुख सलाहुद्दीनच्या सियालकोट मधल्या छावण्याही नष्ट करण्यात आल्या आहेत। म्होरक्यांच्या अड्ड्यांना टार्गेट केल्यानंतर त्यांचे अनेक कमांडरही भारतीय हल्ल्यात ठार झालेत। लष्कर ए तैयबाचा कमांडर हाफिज मलिकचा खात्मा झालाय। कमांडर मुदस्सीरही ठार झालाय। लष्कर ए तैयबाच्या दहशतवादी शाहील मकसूदला कंठस्नान घालण्यात आलंय। वकास आणि हसन दोघं लष्करचे कमांडर्सचा खात्मा झालाय। अजून एक ठार झालेल्या कमांडरची माहिती अद्याप मिळालेली नाही। तर भारत पाकिस्तानमधील हल्ला झालेल्या दहशतवाद्यांची 9 ठिकाणं कोणती आहेत तेही आपण पाहूया। पाकिस्तान आणि पीओके मध्ये 9 ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आली आहे। मरकज सुभान अल्लाह बवाहलपूर पाकिस्तान या ठिकाणी जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर होतं। मरकज तोयबा मुरीदके पाकिस्तान या ठिकाणी लष्कर ए तोयबाचं केंद्र होतं। सर्जल कॅम्प सियालकोट पाकिस्तान या ठिकाणी जैश ए मोहम्मदचं केंद्र होतं। मेहमुना जोया कॅम्प सियालकोट पाकिस्तान हिजबुल मुजाहिद्दीनचा कॅम्प होता। सवाई नाला कॅम्प मुजफ्फराबाद पीओके या ठिकाणी लष्कर ए तोयबाचं केंद्र होतं। सैयदना बिलाल कॅम्प मुजफ्फराबाद पीओके या ठिकाणी जैश ए मोहम्मदचं ट्रेनिंग कॅम्प होतं। गुलपूर कॅम्प कोटली पीओके या ठिकाणी लष्कर ए तोयबाचं बेस कॅम्प होतं। बर्नाला कॅम्प भिंबर पीओके या ठिकाणी लष्कर ए तोयबाचं केंद्र होतं। अब्बास कॅम्प कोटली पीओके या ठिकाणी लष्कर ए तोयबाचं केंद्र होतं। तर हल्ला नेमका किती वाजता सुरू झाला आणि त्यानंतर पुढे काय घडलं पाहूयात स्पेशल रिपोर्ट। रात्री 12:30 वाजता पीओके मध्ये दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला।
रात्री 1:50 वाजता भारतीय सैन्याकडून हल्ल्याच्या बातमीला दुजोरा. पहाटे 3 वाजता पाकिस्तानकडून LOCवर शस्त्रसंधीचं उल्लंघन. पहाटे 3:10 वाजता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची हल्ल्यावर प्रतिक्रिया. पहाटे 3:15 वाजता अजित डोवाल यांचा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद. पहाटे 3:20 लाहोर सियालकोट विमानतळ 48 तासांसाठी बंद. पहाटे 3:46 वाजता वायुसेनेकडून युद्धाभ्यास सुरू. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं पाकमधील दहशतवादी तळांवर 9 मोठे हल्ले केले. भारतानं पहलगाममधील हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय लष्कराकडून स्कॅल्प मिसाईलचा वापर करण्यात आला. Nine terrorist camps were targeted and successfully destroyed. The locations were so selected to avoid damage to civilian infrastructures and loss of any civilian lives. पाकिस्तान POKत 9 ठिकाणी एअर स्ट्राईक. मरकज सुभान अल्लाह, भवालपूर, पाकिस्तान. LOC पासून 100 किलोमीटर दूर. जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर, दहशतवाद्यांची भरती, ट्रेनिंगचं केंद्र, मोठ्या दहशतवाद्यांचा अड्डा. मरकज सुभान अल्लाह, भावलपुर 100 किलोमीटर दूर है. जैश ए मोहम्मद का मुख्यालय था. यहाँ पर रिक्रूटमेंट, ट्रेनिंग व इंडॉक्ट्रिनेशन का केंद्र भी था. मरकज तोयबा मुरीद के, पाकिस्तान. LOC पासून 18 ते 25 किलोमीटर दूर. 2008च्या मुंबई हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना इथूनच पाठवलं. अजमल कसाब, डेव्हिड हेडलीला इथेच प्रशिक्षण दिलं गेलं. मरकज ताइबा मुरीद के, यह IB से 18 से 25 किलोमीटर दूरी पर है. 2008 के मुंबई हमले के आतंकी भी यहीं से प्रशिक्षित हुए थे. अजमल कसब व डेविड हेडली भी यहाँ ट्रेन हुए थे. सर्जल कॅम्प सियालकोट, LOC पासून 6 किलोमीटर दूर. या हल्ल्यासाठी दहशतवादी ट्रेनिंग. मार्च 2025 मध्ये जम्मू काश्मीरच्या 4 पोलिसांच्या हत्येसाठी ट्रेनिंग या ठिकाणीच दिलं गेलं. सर्जल कैंप सियालकोट, यह अंतर्राष्ट्रीय सीमा से 6 किलोमीटर की दूरी पर है, सांबा कठवा के सामने. मार्च 2025 में जम्मू एंड कश्मीर पुलिस के 4 जवानों की जो हत्या की गई थी, उन आतंकवादियों को इसी जगह पर ट्रेन किया गया था. मेहमुना जोया कॅम्प, सियालकोट. LOC पासून 18 किलोमीटर दूर. हिजबुल मुजाहिदीनचा मोठा कॅम्प. पठाणकोट हल्ल्याचं प्लॅनिंग इथेच झालं. मेहमुना जाया कैंप सियालकोट, यह 18 से 12 किलोमीटर IB से दूर था. हिजबुल मुजाहिदीन का बहुत बड़ा कैंप था. ये कठवा जम्मू क्षेत्र में आतंक फैलाने का नियंत्रण केंद्र था. पठानकोट एयरफोर्स बेस पर किया गया हमला भी इसी कैंप से प्लान और डायरेक्ट किया गया था. सवाई नाला कॅम्प, मुझफ्फराबाद, POK. LOC पासून 30 किलोमीटर दूर. लष्कर ए तोयबाचा ट्रेनिंग सेंटर. 20 ऑक्टोबर 2024 सोनमर्ग, 24 ऑक्टोबर 2024 गुलमर्ग, 22 एप्रिल 2025 पहलगामचा हल्ला. या हल्ल्यासाठी दहशतवादी ट्रेनिंग या ठिकाणीच दिलं गेलं. सवाई नाला कैंप मुजफ्फराबाद, जो कि POJK के लाइन ऑफ कंट्रोल से 30 किलोमीटर दूर है. यह एक लश्कर-ए तोयबा का ट्रेनिंग सेंटर था. सैयदना बिलाल कॅम्प, मुझफ्फराबाद, POK. जैश ए मोहम्मदचं ट्रेनिंग कॅम्प, शस्त्र, विस्फोटकं आणि जंगलाचं प्रशिक्षण कॅम्प. सैयदना बिलाल कैंप, मुजफ्फराबाद, यह एक जैश ए मोहम्मद का स्टेजिंग एरिया है. यह हथियार, विस्फोटक और जंगल सर्वाइवल ट्रेनिंग का केंद्र भी था. गुलपूर कॅम्प, कोटली, POK. LOC पासून 30 किलोमीटर दूर. लष्कर ए तोयबाचं बेस कॅम्प. रजौरी, पूंछ मध्ये सक्रिय. 20 एप्रिल 2023 ला पूंछ, 9 जून 2024 यात्रेकरूंच्या बसवर हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना इथूनच ट्रेनिंग दिलं गेलं. गुलपुर कैंप, कोटली, यह LOC से 30 किलोमीटर दूर था. लश्कर ए तोयबा का बेस था.
जो राजौरी पुंछ में सक्रिय था। 20 अप्रैल 2023 को पुंछ में और 9 जून 2024 को तीर्थ यात्रियों के बस हमले में यहीं से आतंकी को ट्रेन किया गया था। बर्नाला कॅम्प, भिंबर, पीओके, एलओसी पासून 9 किलोमीटर दूर आयडी बॉम्बचं प्रशिक्षण आणि जंगलामध्ये राहण्याचं ट्रेनिंग कॅम्प इथूनच दिलं गेलं। बरनाला कैंप भिंबर ये एलओसी से 9 किलोमीटर दूर है। यहाँ पर हथियार हैंडलिंग, आईडी व जंगल सर्वाइवल का प्रशिक्षण